आपण जे बी जेव्हा इथं येतं तर बीमधून आपण हे डायरेक्ट बी आपण मशीनवर टाकतो. मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याचं क्रशिंग होतं. क्रशिंग झालं की त्याला काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिक ऑइल बाहेर येतं. DOC एक साईडला येते आणि जे तेल येतं त्याला डायरेक्ट आपण फिल्टर करून पॅकेजिंग करतो आणि ते डायरेक्ट मार्केटला जातं. तर सर मी आत्ताच पाहिलं की तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग पण केलं आहे आणि एवढं चांगलं ब्रँडिंग केलं आहे. तर म्हणजे ही ब्रँडिंगची तुम्हाला आयडिया कुठून आली? सर आपण जेव्हा आपण हे बिझनेस चालू केला तर त्याच्या पलीकडे आम्ही 2 बंधू बसलो आणि त्यांनी आम्ही असं विचार केला की लोकांपर्यंत हा नाव लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. मग कसं पोहोचणार? की सोपं नाव असलं की पोहोचणार आहे. मग आपण व्हेजिबल आणि इडिबल हे शब्द आपल्या नॅचरल तेलामधले शब्द आहेत. आपण ह्या 2 शब्दाला एकत्र करून व्हेजिबल नाव हा आपण ब्रँडिंगसाठी यूज केलेला आहे. तर मग आता आपला जो हा युनिट आहे सर, हा रन करण्यासाठी आपल्याकडे लेबर किती आहेत? सध्या आपल्याकडे लेबर 2च आहेत आणि कमी जास्तीला मी स्वतः देखील त्याच्यामध्ये हातभार लावतो आणि त्यांना पण जास्त काही असं विशेष काय नाही. जे आपलं जे बाहेरून मार्केटमधून क्रशिंग हे सीड येतं ते सीड फक्त ते टाकण्यासाठी आणि जे ड्यूस आहे ते फक्त जमा करण्यासाठी एवढंच लोक लागतात. बाकी कशासाठी नाही लागत. तर मग मला सांगा, आता आपला हा जो व्यवसाय आहे, ह्या व्यवसायाचं आर्थिक गणित कसं आहे? खरंच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे का? हा व्यवसाय भरपूर परवडण्यासारखा आहे. ही मशीन जेव्हा आपण घेतली त्या ह्या मशीनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे. आपण जे बी जेव्हा इथं येतं तर बीमधून आपण हे डायरेक्ट बी आपण मशीनवर टाकतो. मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याचं क्रशिंग होतं. क्रशिंग झालं की त्याला काही करायची गरज नाही. ऑटोमॅटिक ऑइल बाहेर येतं. DOC एक साईडला येते आणि जे तेल येतं त्याला डायरेक्ट आपण फिल्टर करून पॅकेजिंग करतो आणि ते डायरेक्ट मार्केटला जातं. तर सर मी आत्ताच पाहिलं की तुम्ही स्वतःचं ब्रँडिंग पण केलं आहे आणि एवढं चांगलं ब्रँडिंग केलं आहे. तर म्हणजे ही ब्रँडिंगची तुम्हाला आयडिया कुठून आली? सर आपण जेव्हा आपण हे बिझनेस चालू केला तर त्याच्या पलीकडे आम्ही 2 बंधू बसलो आणि त्यांनी आम्ही असं विचार केला की लोकांपर्यंत हा नाव लवकरात लवकर पोहोचलं पाहिजे. मग कसं पोहोचणार? की सोपं नाव असलं की पोहोचणार आहे. मग आपण व्हेजिबल आणि इडिबल हे शब्द आपल्या नॅचरल तेलामधले शब्द आहेत. आपण ह्या 2 शब्दाला एकत्र करून व्हेजिबल नाव हा आपण ब्रँडिंगसाठी यूज केलेला आहे. तर मग आता आपला जो हा युनिट आहे सर, हा रन करण्यासाठी आपल्याकडे लेबर किती आहेत? सध्या आपल्याकडे लेबर 2च आहेत आणि कमी जास्तीला मी स्वतः देखील त्याच्यामध्ये हातभार लावतो आणि त्यांना पण जास्त काही असं विशेष काय नाही. जे आपलं जे बाहेरून मार्केटमधून क्रशिंग हे सीड येतं ते सीड फक्त ते टाकण्यासाठी आणि जे ड्यूस आहे ते फक्त जमा करण्यासाठी एवढंच लोक लागतात. बाकी कशासाठी नाही लागत. तर मग मला सांगा, आता आपला हा जो व्यवसाय आहे, ह्या व्यवसायाचं आर्थिक गणित कसं आहे? खरंच हा व्यवसाय परवडण्यासारखा आहे का? हा व्यवसाय भरपूर परवडण्यासारखा आहे. ही मशीन जेव्हा आपण घेतली त्या ह्या मशीनमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे.